कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर म्हणजे आज असा अमोकाचा आमच्या पाटल्याचा अमोका त्याचं साखरपुडा. तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो असो साकेडी, कारण की नवरीचा घर या साकेडीमध्ये असा. तर साखरपुडा नवरीच्या घरात असा. तर आमच्याकडचे बघा मंडळी तुम्ही बघू शकता सगळी आताशी बाहेर पडली आहे. तर आता मग जाऊया थेट साखरपुड्या. चला. तर आजचो नवरदेव आपल्या वाटेसून येता आहे ना, आता थेट साखरपुड्या घातला. तर मंडळी फायनली आपण आता पोचलेले असाव साकेडीमध्ये. तर या ठिकाणी आता अकडना देवळाच्या अकडना नंतर आतमध्ये अकडे वाटा नवरीच्या अकडच्यासाठी घरा. तर अकडे घराच्या अकडे आपण इला आणि बघितला तर बघा अशा प्रकारे सजवलेला मस्तपैकी भाग्यश्री आणि अमित. तर नवरदेव आणि नवरीचं नाव अकडे तुमका दिसतात. तर मस्तपैकी सजवलेला होता. तर आता बसान वगैरे घेऊया, पाहुणचार वगैरे घेऊया. तर अकडे पाहुण्यांकडे येला मंडळीनं ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत राहा, कारण की कोकणात कसं काय काय वेगवेगळ्या पद्धतीने होता ना ह्या तुमका समजताला. कोकणात तो साखरपुडा कसं केलं जातं ह्याचं समजताला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याकडनं दिसतात की पहिले व्हिडिओ वगैरे काढले जातात. तर दोन्ही पक्षाचे म्हणजे वधू पक्ष आणि वर पक्ष दोन्ही साईडचे असे व्हिडिओ काढायचे असतात. तर आपल्याकडचे आजोबा आणि ते व्हिडिओ काढतात. आणि ह्यानंतर ना म्हणजे कोकणातली मेन पद्धत म्हणजे गाराणं. गाराण्याशिवाय आपला काय पुढे जात नाही. तर गाराणं वगैरे होतला. तर आताचं पोरगी वगैरे म्हणजे बघतात वगैरे असं असताना आता कार्यक्रम झालेला असा. तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पानं वगैरे काढली जातात आणि सवाशिनी असतात ना घरातले, मग त्याच्यावर ते हळद कुंकू आणि अशी पूजा करतात. तर ह्या प्रकारे ना अशी आपली चारित्रीने सगळे जपूचे असतात. तर अशा प्रकारे कोकणात ना साखरपुड्याची अशी तयारी असतात. तर बघू शकता कशा प्रकारे सगळा चाललेला असा. तर मंडळींनो बघता बघता आपल्या थाळीना पूजाकडे संपत दिल्या. तर ही संगीत आखी आणि असे म्हणजे सगळेजण नवऱ्याकडच्या बाजूची आता पूजा वगैरे सगळ्याच झालेला असतात. आता गारण्याची फायनल वेळ येईल. प्रत्येक देवताची मान काढलेले असेल दिली माझा काय मानस कुठला असला तरी त्या भरून घेऊ. आज ते तो वर्ष आकार सामील करून तू गावामध्ये सामील होऊन मावळेवरती सामील होऊन हळे विश्व ते सामील होऊन जो काय साखरपुड्याचा कार्यक्रमाचा तो कार्यक्रम चिठ्ठीत पार पाडून प्रत्येक गरजूंका आपल्याला उत्पत्ती त्याची रखवाली केल्यावर रखवाली कर संभाळ कर. प्रत्येक देवतांनी मानावर हजर राहून साखरपुड्याचा कार्यक्रम तो करावा संभाळ करा. पाय माझ्या आई तू प्रमर्या भराकार एक म्हातारे बाबू दळवी आपल्या आम्ही दळवी याचं साखरपुडा करता तू समजली कुळाची समजकार शिकवायला राजी कर. नवरीचं वगैरे नवऱ्याचं वशिफा एक मत करून आज साखरपुड्याचा कार्यक्रम करता पद्धतीत नामांकन काढलेलं मान्यता करून घेऊन तुला तळा सगळं समोर जेवून त्या गाडी नेऊन पार पाडून तयार हो रक्षण करू राखवाडी. तर वधू पक्षाचा गाराणा झाला, वर पक्षाचा गाराणा झाला. तर मंडळीने गाराणा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण की गाराणा एकदम ऐका एकदम भारीच वाटला. आता नारळ वगैरे वाढवतले आणि नंतर मग पुढचा कार्यक्रम हळूहळू बघूया कसा काय काय होता. आता
तर मंडळींना कोकणात अशी पद्धत आहे की अंगठी ना दिरान घातली जाता म्हणजे नवऱ्याच्या भावान घातली जाता. तर आता नवरीक अंगठी ना आमच्या म्हणजे शैलू आका घालतलो कारण की अमू आका त्यांचा भाव आहे तो शैलू आका. तर नवरीक अंगठी त्याच्याकडनं घातली जातली. तर कोकणात वेगवेगळ्या पद्धती असतात. पहिल्या पूर्वजांची काय पद्धत काय माहिती नाही पण ते नवऱ्याकडनं नाही तर भावाकडनं त्याची अंगठी घातली जातात. तर ती अंगठी वगैरे घालून झाली आणि त्याच्यानंतर मिठाईसुद्धा भरून झाली. तर त्याच्यानंतर ना एक भारीतले एक कार्यक्रम आला. तर तुम्ही बघलाच तर तुमका एकदम मस्त वाटलेलं. कमी चिकटपट्टी वाली निकले मी त्यांच्या साइडने होते ना तर मंडळी एक भारी गोष्ट झाली. तर लग्नाचा साखरपुडा तिच्या आदल्याच दिवशी नवरीचं बड्डे येईल. तर बड्डे इल्यामुळे मग बड्डे साजरा करायचं नवऱ्याने ठरवलं. तर आमच्या नवऱ्याकडसून मग केक तिचं कापलं गेलं आणि आताशी ना म्हणजे केक वगैरे आनंद साजरा करूसाठी आता साखरपुड्यामध्ये केलं जातं. तर मंडळीने फायनली असो केक वगैरे कटिंग करून आपलं अमू काकाचा साखरपुडा पार पडलेला असा. तर मंडळीने पूर्ण साखरपुड्याचे व्हिडिओ आणि कोकणातली पद्धती कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरा नका.